राज्य शासनाने शासकीय कार्यालयांतील शिस्त आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की शासकीय वेळेत किंवा शासकीय संसाधनांचा वापर करून खासगी कामे करून घेणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे हा निर्णय पुन्हा अधोरेखित करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्षात हा नियम नवीन नसून 2 जून 2001 पासून अस्तित्वात आहे. मात्र विविध शासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून घरगुती किंवा वैयक्तिक कामे करून घेतल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याने शासनाने पुन्हा एकदा कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. साफसफाई, स्वयंपाक, बागकाम, वैयक्तिक वाहन धुणे, खरेदीसाठी पाठवणे किंवा इतर खासगी कामांसाठी कर्मचाऱ्यांचा वापर करणे नियमबाह्य ठरवण्यात आले आहे. तसेच शासकीय वेळेत इतरत्र हजेरी लावण्यास भाग पाडणेही गैरप्रकार मानला जाणार आहे. या उल्लंघनांवर संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी, वेतन कपात, पदोन्नती रोखणे किंवा निलंबन यांसारख्या कठोर कारवाया केल्या जाऊ शकतात. याशिवाय अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामागील उद्देश म्हणजे प्रशासनातील पारदर्शकता वाढवणे, कर्मचाऱ्यांचा मनोबल टिकवून ठेवणे आणि नागरिकांना वेळेवर व दर्जेदार सेवा मिळवून देणे हा आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून खासगी कामे करून घेतल्यामुळे केवळ नियमभंग होत नाही तर कार्यालयीन वातावरणात असंतोष आणि भेदभावही निर्माण होतो. याचा थेट परिणाम नागरिकांवर होत असून शासकीय कामे विलंबित होतात आणि प्रशासनावरील विश्वास कमी होतो. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने कडक भूमिका घेतली आहे. स्थानिक प्रशासनालाही या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रत्येक कार्यालयात या नियमांचे पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. एकूणच शासकीय यंत्रणेत शिस्त आणि जबाबदारी वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून त्याची प्रभावी अंमलबजावणी कितपत होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.